आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे लाईट संदर्भात. आता लाईट म्हणजेच काय आहे? प्रकाश. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडो. बट आपण जे डिस्कस करायलो ते कोणाबद्दल डिस्कस करायचो? अगोदर लाईट बद्दल, की लाईट प्रकाश काय आहे. आता आतापर्यंत आपण काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत आणि तुम्हालाही माहित आहे की या विश्वातील सर्वात वेगवान वस्तू कोणती असते? प्रकाश. हे प्रकाशाचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपण ही सृष्टी बघू शकतो. याचं कारण फक्त आपले डोळे आहे का? नाही. तर याचं कारण आहे लाईट. कारण अंधारामध्ये आपल्याला काही दिसतं का? नाही. याचा अर्थ लाईट जे आहे याच्यामुळे आपल्याला काय होतं? सेन्सेशन होतं. सेन्सेशन म्हणजे काय? जाणीव होते है ना. सो सेन्सेशन ऑफ व्हिजन. सेन्सेशन ऑफ व्हिजन म्हणजे आपण काय करू शकतो? आपल्या आजूबाजूचं जग जे आहे ते लाईट मुळे पाहू शकतो. आता लाईटची एक सिंपल डेफिनेशन आहे पहा, की लाईट जे आहे हे आहे इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. काय आहे ती? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह which produces sensation of vision. जे प्रकाश हे एक प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, एक तरंग आहे ते, आणि त्याच्यामुळे आपण आजूबाजूला पाहू शकतो. आता लाईटच्या फेनॉमेनामध्ये होतं काय ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही मला पाहू शकता हे कशामुळे शक्य आहे बरं? कारण बाहेर सूर्याचा काय आहे? प्रकाश आहे. परंतु तो प्रकाश जो आहे ते कुठे पडला? माझ्या बॉडीवर पडला. मग माझ्या बॉडीवरून त्या प्रकाशाचं काय होतं? परावर्तन. म्हणजे काय होतं? रिफ्लेक्शन. काय होतं? रिफ्लेक्शन. आणि हे रिफ्लेक्शन जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये एंटर करतं तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये एक लेन्स असतो. येते लक्षात? सो तुमच्या डोळ्यामध्ये काय असतो? एक आय लेन्स. त्या आय लेन्स मधून ही किरण रिफ्रॅक्ट म्हणजे परावर्तित होतात, बरोबर. आणि त्यानंतर तुमच्या डोळ्याचा जो पडदा आहे रेटिना, या रेटिनावर इमेजचं फॉर्मेशन होतं. म्हणजे तिथं प्रतिमा तयार होते आणि ही इमेज नंतर आपल्याला ब्रेन पर्यंत एक नर्व असतात ज्यांना आपण ऑप्टिक नर्व म्हणायचं. त्या ऑप्टिक नर्वच्या मदतीने आपल्या मेंदूला कळतं की आपण काय बघत आहोत. सो लक्षात आलं विजनचं सेन्सेशन कसं होतं? पहा, सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की समजा एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे. तर काय झालं बरं की जी सूर्याची किरण आहे, पहा सपोज हा आहे सन, बरोबर. हे काय आहे? सन. सन हा स्वतः एक स्टार आहे. त्याला आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतो. आपली पुढे एक संकल्पना आहे की ज्या वस्तूला किंवा मटेरियलला स्वतःचा प्रकाश असतो तर त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस ऑब्जेक्ट है ना. आणि म्हणून सन जे आहे हा कोणता ऑब्जेक्ट आहे? ल्युमिनस ऑब्जेक्ट आहे. म्हणजे त्याला स्वतःचा काय आहे? प्रकाश आहे. तो प्रकाशाचा एक सोर्स आहे, माध्यम आहे. मग आता सूर्यापासून किरण निघतात. आता समजा हे किरण या ठिकाणी जे आहे तर या किरणाचं काय होतं बरं? पहा, या वस्तूवर पडून त्याचा काही भाग इकडे जातो. याला आपण रिफ्लेक्शन म्हणलो. काय म्हणलो? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? प्रकाशाचं परावर्तन. काय म्हणायचं त्याला? परावर्तन. पहा, लाईट जे आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? प्रकाश. काय म्हणतो? प्रकाश. आणि या प्रकाशाचं हे काय आहे? परावर्तन. परावर्तन म्हणजे काय लक्षात आलं तुम्हाला? मग की जे किरण आहेत है ना, इन्सिडेंट रेस, हे एखाद्या वस्तूवर पडले आणि तिथून परावर्तित झाले. जसं की पहा, चंद्रमा आहे तुम्हाला, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. त्याला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. तर चंद्राच्या पृष्ठभागावरून सूर्याच्या किरणाचं काय होतं?
परावर्तन. तसंच बाहेरची किरण माझ्या शरीरावरून त्याचं काय व्हायलं, परावर्तन व्हायलं. मग हे परावर्तित किरण जे आहे, हे जी किरण आहे, या किरणांना काय म्हणू आपण सांगा. परावर्तन झालेली किरण जी आहे त्यांना म्हणायचं रिफ्लेक्टेड रे. काय म्हणायचं त्यांना, रिफ्लेक्टेड रे. मग ही रिफ्लेक्टेड रे कुठे एंटर करतात, आपल्या डोळ्यामध्ये. कुठे एंटर करतात, डोळ्यामध्ये एंटर करतात. मग आता आपल्या आय मध्ये एंटर केल्यानंतर काय होतं पहा, की आपला आय जो आहे, या आय मध्ये एक लेन्स आहे, त्याला आपण सगळ्या सोप्या भाषेमध्ये आय लेन्स म्हणू. काय म्हणू, आय लेन्स. मग या आय लेन्स मधून ही किरण काय होतात, रिफ्रॅक्शन होतं. त्यांचं काय होतं, रिफ्रॅक्शन. लक्षात येतं. आता रिफ्लेक्शन म्हणजे काय, परावर्तन. आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये म्हणू अपवर्तन. काय म्हणू त्याला आपण, अपवर्तन. म्हणजे प्रकाश किरण आर पार जाणे, त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन. बरोबर. मग आता रिफ्रॅक्शन मुळे काय होतं, की आपल्या डोळ्याच्या आतमध्ये डोळ्याचा पडदा आहे, त्या पडद्याला काय म्हणायचं, रेटिना. काय म्हणायचं, रेटिना. रेटिना म्हणजे काय, डोळ्याचा काय म्हणायचं त्याला आपण, पडदा म्हणायचं. या पडद्यावर त्या वस्तूची काय तयार होते, इमेज. काय तयार होते, इमेजला आपण म्हणू प्रतिमा. काय म्हणू, मग ही जी इमेज आहे, तर या इमेजचा अर्थ लावण्यासाठी या रेटिना मधून काही चेतातंतू, त्यांचं नाव आहे ऑप्टिक नर्व. काय नाव आहे, ऑप्टिक नर्व. तर हे ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्यातले जे चेतातंतू आहे, हे कुठपर्यंत जातात, आपल्या ब्रेन पर्यंत. ब्रेन म्हणजे काय सांगा, मेंदू. आणि मग मेंदू काय करतो, की त्या प्रतिमेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, आणि तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या समोरची वस्तू काय आहे. येते लक्षात. तर हे आहे प्रकाशाचं महत्व. आता दुसरी गोष्ट, शॅडो म्हणजे सावली कशी तयार होते, हे तुम्हाला तर सर्वांना माहित आहे. बरोबर आहे का. समजा एखाद्या वेळेस आता हे सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरला, परंतु जागोजागी आपल्याला काय दिसते, सावली. सावली ही काय आहे, एक प्रकारची छाया आहे. बरोबर आहे का. जेव्हा ग्रहण लागतात, तर ग्रहण का लागले, सावली पडल्यामुळे. म्हणजे जेव्हाही प्रकाश जे आहे ना, हे नेहमी सरळ दिशेनं ट्रॅव्हल करतं. कसं, स्ट्रेट लाईन है ना. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जे आहे ना, हे ट्रॅव्हल करत असतं. म्हणजे त्याचा जो प्रवास आहे तो सरळ दिशेने असतो, आणि त्याच्या मार्गामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर तिथं काय तयार होतं, परावर्तन. आणि म्हणून त्या वस्तूच्या पाठीमागे काय तयार होते, सावली तयार होते. काय तयार होते, सावली तयार होते. पण आता यावरच आधारित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा आपण अर्थ समजून घेऊ. पहिला प्रश्न होता, व्हॉट इज मेन बाय ल्युमिनस ऑब्जेक्ट. ल्युमिनस ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं, जे स्वतः प्रकाशाचे काय आहे, स्त्रोत आहेत. जसं की सूर्य स्वतःचा प्रकाश आहे, म्हणून तो काय आहे, ल्युमिनस ऑब्जेक्ट. आणि म्हणून उत्तर काय आहे, ऑब्जेक्ट किंवा असे मटेरियल जे लाईटला काय करतात, इमिट करतात. इमिट म्हणजे काय करणे, आपण टॉर्च लावली, प्रकाश बाहेर पडला, म्हणजे काय झाला, तो इमिट. म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे, जे स्वतःहून प्रकाश देऊ शकतात, अशा मटेरियलला, ऑब्जेक्टला आपण काय म्हणायचं, ल्युमिनस ऑब्जेक्ट. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डिटरमाइंड. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता, की प्रकाशाची तीव्रता कशी मोजली जाते. आता मला सांगा, आपण मोबाईलची टॉर्च आणि संध्याकाळी एक मोठा फोकस लावला, मोठा ट्यूबलाईट लावली आणि टॉर्च लावली. मला सांगा, मोबाईलचा प्रकाश जास्त दिसेल का, कारण त्याची इंटेन्सिटी कशी होती, कमी. आणि ट्यूबलाईट लावली, त्याची इंटेन्सिटी कशी आहे, जास्त. दिवसा आपण ट्यूबलाईट लावा आणि बाहेर सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये ट्यूबलाईटचा उजेड दिसतो का, नाही. याचा अर्थ काय झाला, इंटेन्सिटी मॅटर करते है ना. सूर्याच्या प्रकाशाची इंटेन्सिटी जास्त आहे, आणि म्हणून आपले उत्तर असेल पहा,
बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट इमिट लाईट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असेल तो किती प्रमाणात लाईटला काय करू शकतो, इमिट करू शकतो, त्यावर लाईटची काय डिपेंड असते, इंटेन्सिटी डिपेंड असते. बरोबर. म्हणजे मोबाईलच्या टॉर्च पेक्षा ट्यूबलाईटची इंटेन्सिटी जास्त, ट्यूबलाईट पेक्षा सूर्याच्या प्रकाशाची इंटेन्सिटी जास्त. कारण बाय द एक्सटेंट टू विच म्हणजे किती प्रमाणात. सूर्य खूप जास्त प्रमाणात लाईट इमिट करतो, बरोबर का, जास्त एक्सटेंट मध्ये, म्हणून त्याची इंटेन्सिटी कशी आहे, जास्त. व्हॉट इज मीन बाय नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. मला सांगा, प्रत्येक वस्तू जी आहे ही स्वतःहून प्रकाश देते का, स्वतःहून देत नाही. मला सांगा, लाकूड आपण जाळलं त्याच्यातून पण प्रकाश नाही आला, बरोबर आहे का, मग लाकूड हे ल्युमिनस ऑब्जेक्ट होईल का, नाही ना. त्याला आपण पेटवलं ते स्वतःहून लाईट दिला का, नाही. म्हणजे जे पदार्थ, जे ऑब्जेक्ट किंवा मटेरियल्स स्वतःहून लाईट इमिट करत नाही तर ते काय झाले, नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा, चंद्र हा लुमिनस ऑब्जेक्ट आहे का नॉन लुमिनस ऑब्जेक्ट आहे, नॉन लुमिनस. कारण त्याला जो प्रकाश आहे हे सूर्याचा काय आहे, परावर्तन, रिफ्लेक्शन आहे. त्यामुळं ऑब्जेक्ट विच आर नॉट सोर्स ऑफ लाईट, ही वस्तू जर प्रकाशाचं माध्यम नसेल, स्वतःहून लाईट इमिट करत नसेल, तर त्याला आपण काय म्हणायचं, नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. त्यानंतर आहे इंग्लिश एक्झाम्पल ऑफ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. मग आता प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत. तुम्हाला माहित आहे, प्रकाश आणि उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत कोण आहे, सूर्य. ऑब्विसली सन आहे. मग सन, त्यानंतर अदर स्टार. मला सांगा, विश्वामध्ये एकच स्टार आहे का बरं, मिलियन्स ऑफ स्टार्स आहेत. मग आपल्या सूर्याचाच प्रकाश काय दिसतो बरं, कारण सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून कसा आहे, जवळ आहे, बरोबर. सो सूर्यासारखी असंख्य अशी तारे आहेत की ज्यांना स्वतःचा प्रकाश आहे, ते सुद्धा काय आहेत, लुमिनस ऑब्जेक्ट आहेत. त्यानंतर फायर फ्लाईज, काजवे पाहिले तुम्ही है ना, रात्री अंधारामध्ये पाहिलं असेल ना, तर ते सुद्धा काय आहेत, सेल्फ लुमिनस आहेत, नॅचरल आहेत ते, त्यांना नैसर्गिक म्हणू आपण त्याला, ठीक आहे नाही. त्यानंतर सम अँग्युलर फिश, तर काही जे मासे आहेत तर त्यांना सुद्धा स्वतःचा काय त्या ठिकाणी प्रकाश आहे. त्यानंतर हनी मशरूम आणि काही जे भूक्षेत्र असतात है ना, तर या भूक्षेत्राच्या काही जाती आहेत पहा, त्याला आपण मशरूम सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतो, अळंबी वगैरे नाव आहे त्याला. तर ते सुद्धा काही प्रमाणात स्वतःहून प्रकाश इमिट करतात. हे सर्व सबस्टन्स काय झाले बरं, नॅचरल सोर्स झाले की नाही, किंवा नॅचरल लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हणून आपण त्यांना. त्यानंतर आहे व्हॉट इज द लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. लिनियर म्हणजे काय बरं, एका सरळ रेषेत है ना. मग आता प्रश्न असा आहे की लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट कशाला म्हणायचं. तुम्ही आन्सर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की प्रकाश किरण हे कसं प्रवास करतात, सरळ रेषेत है ना, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात आणि एका सरळ रेषेत ते प्रवास करतात, म्हणून त्यांच्या त्या मोशनला काय म्हणायचं, लिनियर प्रोपोगेशन. आणि म्हणून आन्सर आहे लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाश स्ट्रेट लाईन, सरळ रेषेमध्ये अंतर पार करत असतं आणि म्हणून त्यांच्या त्या प्रवासाला काय म्हणायचं, लिनियर प्रोपोगेशन. ओके.